नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरेंनी शिवबंधन बांधलं। मोरेंसह मनसेच्या 17 शाखा अध्यक्षांचाही ठाकरे गटात प्रवेश। महायुतीचे उमेदवार निवडून येण्याचे आणि त्यासाठी जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी वाटतील ते करू। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादांनी पाप केलंय, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही। अजितदादांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर संजय राऊतांचा हा निशाणा। सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणं चांगली इमेज तयार करण्याचा भाग। इमेज तयार करण्यासाठी अजित पवारांकडून 200 कोटींचा खर्च, रोहित पवारांचा आरोप। मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून देणार नाही। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा। देवेंद्र फडणवीस जनतेशी खुनशीनं वागतायत, मनोज जरांगेंचा आरोप। तर फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय, जरांगेंचं वक्तव्य। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील संबंधित बारवर कारवाई। जुहूमधील ग्लोबल तपस बारला उत्पादन शुल्क विभागानं ठोकले सील। आरोपी मिहिर शहा याच बारमध्ये दारू प्यायला होता। वरळी हिट अँड रन प्रकरण, शहापूरच्या रिसॉर्टमधून काही जण गुन्हे शाखेच्या ताब्यात। आरोपी मिहिर शहाला केली होती मदत। वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबाला तातडीची 10 लाखांची आर्थिक मदत द्यावी। विधानसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार असलम शेख यांची मागणी। राज्यात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांची तिसरी आघाडीची चर्चा। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी तिघांमध्ये चर्चा। राज्यात तिसरी आघाडी देण्याच्या पर्यायावर आमची चर्चा। रविकांत तुपकर, संभाजीराजे, आप आणि माझ्यात चर्चा झाल्याची बच्चू कडूंची माहिती। राज्यात तिसरी आघाडी झाली तर त्यांच्याकडूनही प्रश्न सुटतील। राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत खासदार शाहू छत्रपतींचं विधान। विधान परिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे महत्त्वाची जबाबदारी। महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांना पॅटर्न निश्चित करणार। नवाब मलिक आणि ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंची भेट। विधान भवन परिसरात अजित पवार गटाच्या बैठकीत सामील झाल्यानंतर दोघांची भेट। विधान परिषद निवडणुकीसाठी नार्वेकरांकडून भेटीगाठी। नार्वेकरांकडून उदय सामंत, गोगावले, तटकरेंची भेट, तर नाना पटोलेंसोबत देखील चर्चा। मिलिंद नार्वेकर आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात भेट। विधान भवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये संवाद। भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात प्रवेश करणार। 11 जुलैला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। शिंदे गट विधानसभेत खडकवासला मतदारसंघावर दावा करणार, सूत्रांची माहिती। शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे कामाला लागले। समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा। मोपलवारांच्या कुटुंबाकडे 3000 कोटींची मालमत्ता। आमदार रोहित पवारांचे राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप। रोहित पवारांचा संजय राऊत झाला, रोज सकाळी बोललंच पाहिजे। रोहित पवारांवर समोरच चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक टोला। अंबानींच्या लग्नात नाचता मग महाराष्ट्रासमोर येऊन गुजराती समाजाला शिव्या का घालता? अनंत अंबानींच्या लग्नातील तेजस ठाकरेंच्या व्हायरल व्हिडिओवरून नितेश राणेंचा संवाद। ठाकरेंवर बोलण्याची राणेंची पत नाही। नितेश राणेंच्या टीकेवर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंचा पलटवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विधान भवनात आयुष्मान भारत योजनेचा शुभारंभ। जास्तीत जास्त लोकांना योजनेचा लाभ मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसाठी 5585 कोटींचा निधी। टिमकी मिरवण्यासाठी 5000 कोटींचा खर्च, रोहित पवारांची टीका। तर मी लाडका नातू योजनेचा लाभार्थी नाही, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। राज्यातल्या मिळालेला सर्वश्रेष्ठ कृषी पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाणार। उद्या संध्याकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण सोहळा। मवियानं वाघनखं आणली असती तर इंद्रजित सावंत बोलले असते का? वाघनखांबाबत नितेश राणेंचा इंद्रजित सावंतांना सवाल। विशालगडावर दर्गे होत असलेले इंद्रजित सावंत कधी बोललेले नाहीत, राणेंची टीका। मनोज जरांगेंचं लातूर शहरात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करून स्वागत। मनोज जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅलीमध्ये लातूरमध्ये। माजी पोलीस अधिकारी सुधाकर अंभोरेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। अंभोरेंच्या प्रवेशामागे विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याची चंद्रपुरात चर्चा। बारामतीत महायुतीकडून रविवारी जनसन्मान रॅलीचं आयोजन। अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं रॅली।
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता. अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी देवीदास पवार यांची नियुक्ती. तर बांधकाम परवानगी लाच प्रकरणात आयुक्त पंकज जावळे फरार असल्यानं पवार यांची नियुक्ती. नांदेडमध्ये महसूल विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालतींचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर अडचणी विचारण्यासाठी आणि निवारण्यासाठी पेन्शन अदालतीत निवेदन देण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आहे. दुधाला दर मिळण्यासाठी संभाजीनगरच्या फुलंब्रीत काँग्रेसचं आंदोलन. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आलं. दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी. सोलापुरात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग. पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले. बीड जिल्हा धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 2 ठिकाणी 9 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची आंदोलकांची मागणी. इंदापुरात महायुतीमधील अजित पवार गट भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. पुण्यात हिट अँड रन प्रकरणी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडे मागणी. वाशीमध्ये भाजपचे तालुका समन्वयक सुनील शर्मांचं मागील 2 दिवसांपासून उपोषण सुरू. निकृष्ट रस्त्याच्या चौकशीसाठी कंत्राटदारावर कारवाई करण्यासाठी ही मागणी. अमरावतीमध्ये पोलीस भरती मैदान पावसामुळे खराब. तर पोलिसांची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी. पहाटे 5 वाजल्यापासून तरुणी तात्काळ उभ्या. नीट यूजी परीक्षेचं पावित्र्य राखलं गेलं नसल्यास फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. सुप्रीम कोर्टाचा इशारा. पेपर फुटल्यानं किती विद्यार्थ्यांनी फायदा उचलला याचीही माहिती मागवली. राज्यातील 8 वैद्यकीय महाविद्यालयांना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी नाकारली. मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका. सूत्रांची माहिती. 2 आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर राजधानी दिल्लीत दमदार पाऊस. उकाड्यानं हैराण दिल्लीकरांना दिलासा. कोल्हापुरात अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेलीच. नदीचं पाणी आता पात्राबाहेर गेल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान. TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास पंचगंगा नदीचं रौद्र रूप दाखवणारी ही ड्रोनची दृश्य. अमरावती शहरात मुसळधार पावसाची हजेरी. राजकमल चौक रविनगर परिसरामधील दुकानांमध्ये शिरलं पाणी. दुकानात पाणी शिरल्यानं अनेक व्यापारी संतप्त. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 26% पाणीसाठा. तर दारणा धरणामध्ये 28% पाणीसाठा. नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम. सिंधुदुर्गात जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 13 छोटी मोठी धरणं ओव्हरफ्लो. घरकुळ धरणाची ही ड्रोन दृश्य खास TV9च्या प्रेक्षकांसाठी. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची पूरस्थिती नियंत्रणात. तर पाऊस थांबल्यामुळे सखल भागात साठलेलं पाणी कमी व्हायला सुरुवात. आदेश येईपर्यंत NDRF टीमसह आपत्ती व्यवस्थापन टीम सक्रिय राहणार. चिपळूणच्या DGBA कॉलेज समोर आज अजगर आढळलेला आहे. तर चिपळूण फॉरेस्ट टीम अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले. सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात भलामोठा खड्डा. घाटात अवजड वाहतुकीला बंदी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये घरावर दरड कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान. घरात अडकलेल्या व्यक्तींना ग्रामस्थांनी बाहेर सुखरूप काढलं. बुलढाण्याच्या खामगावात पावसाचा हाहाकार. अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान. पिंपरी गवळी गावातील घरात पाणी शिरलं. नांदेड जिल्ह्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी. समाधानकारक पावसामुळे शेती पिकांना जीवदान. ठाण्याच्या शहापूरमधील घटगर चौंडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. पर्यटनासाठी सुरक्षित असल्यानं पर्यटक घेतात आनंद. अकोल्यासह 2 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे आता ठिकठिकाणी शेती पिकांचं नुकसान. तर 2 एकर बाबर डोळ्यादेखत पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या लेकराला आक्रोश. बुलढाण्याच्या शेगावमधील एकफळमध्ये पूर सदृश्य परिस्थिती. स्प्रिंकलर पाईप आणि शेतीउपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकरी संकटात. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील काही गावात दुबार पेरणीची वेळ. तर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट. बुलढाण्याच्या 17 मंडळांमध्ये अतिवृष्टी. खामगाव शेगाव मोताळा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस. 11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. लातूरच्या केळगावमध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास. रस्त्याकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. साताराच्या कराडमधील 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं तुळशीच्या पानावर रेखाटलंय विठ्ठलाचं चित्र. चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक.